ने पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये ज्या राजानं उतरवलं, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा करून ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं देखणं रूप आपल्या खांद्यावरती झेललं पेललं आणि जगावं कसं शिवरायांनी शिकवल्यानंतर मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं, त्या संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा करून तुम्हाला अगदीच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय। आपण पाहतोय आजचा असणार हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आई 11 डेरवली आयोजित आमदार चषक माननीय श्री प्रशांतजी ठाकूर साहेब आणि माननीय श्री महेंद्रजी बालदी या दोन आमदारांना अगदी त्या ठिकाणी सन्मानित करणारी स्पर्धा आपण पाहतोय। आमदार चषक 2024 पहिला सामना अगदीच प्रेक्षकांच्या समोर या स्पर्धेतील येतोय, तो म्हणजे भूमी 11 फणडोंगरी विपक्ष श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली या संघाने नक्कीच घेतलाय आणि पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळेल। दरम्यान या स्पर्धेसाठी आज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळतील अगदीच ट्रॉम्बे कोळीवालाचे माननीय श्री अभी परब सर आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतील आणि अभी परब सरांच्या बरोबर आपल्याला माननीय श्री गावन सर मैदानाचे लालचंद दरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल 12वे खेळाडू आमच्या बरोबर समालोचन कक्षामध्ये जोडले जावेत। चला आता दोन्ही टीम्सला त्या ठिकाणी नियमावली माहिती असावी। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। 5 षटकांचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। कंपल्सरी 2 पॉवर प्लेची षटकं पाहायला मिळतील आणि फक्त रिव्ह्यू जो असेल ना तो बिमरच्या चेंडूसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे। आयोजन कमिटीकडून सूचना येते। तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय आई 11 डेरवली या संघाकडून मात्र आपल्याला पाहायला मिळते आमदार चषक 2025। 2 मिनिटं सर, या स्पर्धेचे काही नियम व अटी आम्ही तुमच्या समोर अनाउन्स करतोय। 5 ओव्हरची मॅच असेल। पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले अर्थातच P1 पॉवर प्ले 1 त्यामध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, त्यानंतर पॉवर प्ले 2 चं षटक त्यामध्ये 3 फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल। तो रिव्ह्यू फक्त बिमर साठी असेल। लेट्स प्ले सामन्याला करूया सुरुवात। साहिल लोंगले पहिला चेंडू टाकत असताना मात्र उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय। अवी परब सरांचे मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर होत असताना पहिला चेंडू इथे वाईड येतोय आणि आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय इथे फणस डोंगरी संघाचं खातं अवांतर धावेने उघडलं जातंय। स्वैर मारा पाहायला मिळतोय वाईड बॉल। आता मात्र चांगला फटका सजवला। क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण आणि या पहिल्या सामन्यातील आपल्याला पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। आमदार चषक 2025 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू थोडासा स्वैर उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। वाईटचा मारा झाला तर नंतर सावरलं। इथे मात्र काय पाहायला मिळतोय अगदीच टप्पा घेतल्यानंतर उसळी घे चेंडू एष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि साहिल लोंगळे मात्र इथून आपली गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना दाखवून देतोय मी ISPL मध्ये का खेळलोय। एक कमालीचं षटक त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय। आता मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय। सीमारेषेच्या दिशेने चेंडू धाव घेत असताना तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलंय तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकी पाहायला मिळते। कलेक्शन तितकं सुरेख नाहीये आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 3 धावा घेताना पाहायला मिळतील। धावफलक 4 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं। अगदी हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई ज्याला म्हणावं ना ते मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंनी पाहिले। हॅलो 2 मिनिटं सर, भरत शेठ गायकवाड साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। इथे मात्र चेंडू काय पाहायला मिळतोय लेग बिफोर द विकेटच्या आपल्याला असताना मात्र
फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. साहिल लोंगे इथे मात्र महत्वपूर्ण विकेट देत असताना बळीची टाळी. पाहायला मिळत आहे 4 चेंडू इथून साई लोंगडेने मात्र टाकलेत आणि 4 धावा फक्त खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे मात्र सुमित पाटील याला पहिल्या चेंडूवरती अगदीच घरचा रस्ता दाखवण्याचं काम केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत नितेश पाटील. फुल लेंथचा चेंडू अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू आणि गतीमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. स्लोवर पद्धतीचा चेंडू परंतु परफेक्ट यॉर्कर. त्यामुळे त्या चेंडूला खोदून काढण्यासाठी फलंदाजाला मात्र आटापिटा करावा लागतोय आणि तो जो प्लॅनिंग आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू येतोय. अर्थातच इथे साहिलचं मात्र कमबॅक चांगलं राहिलंय. इथे मात्र अगदीच आखूड हाताने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. तो फटका फसत असताना शेवटच्या चेंडूवरती आपण एक हलकीशी सिंगल येताना पाहिली आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटका अखेरीस धावा फलकावरती आपण 5 धावा पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचं षटक कसं असावं कसं टाकावं हे साई लोंगडे मात्र दाखवून देतोय. सलामीला आलेला बंटी घरत आणि त्याच्यासोबत मात्र पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती नितेश पाटील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आजचा असणारा हा पहिलाच दिवस. आज 18 फेब्रुवारी. उद्या पाहिलं तर अगदी या महाराष्ट्राच्या बापाची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र अगदीच देशभरात जगभरात मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाईल. नक्कीच या माध्यमातून मात्र थोडाफार इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करील. मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण दुसरं षटक घेऊन. दुसरं षटक घेऊन गोलंदाज गणेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पंचांना पार करून चेंडू टाकला. इथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला थोडंसं खराब पाहायला मिळतंय परंतु दरम्यान एक चिकी सिंगल मात्र घेतल्यापासून रोखणार नाहीये आणि एक धाव येताना पाहायला मिळते. हळूवार पद्धतीनं धावफलकावरती आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदीच तिथे रोखून ठेवण्याचं काम केलंय. गणेश गारे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा पाहायला मिळतोय. जिकडे फटका खेळायचा तिकडे चेंडू जात नसताना मात्र आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला डीपमध्ये अडवलंय. तोपर्यंत 1 धाव पाहायला मिळते. धावांना आतापर्यंत एक मोठा फटका नक्कीच पॉईंटच्या दिशेने पाहायला तिथे 3 धावा. तदनंतर मात्र कुठलाही आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला ना तर क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेनं मात्र त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदीच जसं क्षेत्ररक्षण लावलंय ना त्याला हुबेहूब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या आधीचे चेंडू जर पाहिले तर कमी गतीनं टाकले जाणारे परंतु हा भन्नाट वेगावरती स्वार होत असताना आपल्याला गणेशचा चेंडू पाहायला मिळाला आहे आणि इथे मात्र निस्तब्ध करून सोडलंय फलंदाजाला. डॉट प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू. इथे मात्र झेलबादची संधी आणि नक्कीच फसलिपच्या माध्यमातून इथे दुसरा गडी गारद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल आपल्याला. नितेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
बाबू माडकर साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद शुभम सर. मग धावपलकावरती आपण 7 धावा पाहतोय. नवीन फलंदाज टॉम मात्र मैदानाच्या आतमध्ये आला हलक्या हाताने. तिथं मात्र कलात्मक फटका पाहायला. सीमा रेषेच्या दिशेनं चेंडू जातोय आणि आमदार चषक 2025 मधला वहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय टॉमच्या बॅटमधून. आकर्षक जसा सुईतून धागा व्हावा ना तसा मात्र इथे फटका सजवलाय. 4 धावा चौकार. गणेश गारेचं चांगलं षटक सुरुवात झाली असली तरी इथे आकर्षक फटका खेळला गेलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट असताना लेग बिफोर विकेटची अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. या षटकातील दुसरी विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी 3 यष्ट्यांच्या समोर इथे मात्र टॉमला हेरलं. एका चेंडूवरती नाव कोरलं होतं टॉमचं. दुसऱ्या चेंडूवरती गणेश गारेने राखून दिलंय. मीही अगदीच कसोटीचा गोलंदाज आहे आणि इथे मात्र विकेट घेतलीये. बळीची टाळी. नवीन बॅटर अजित पाटील आपल्याला मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळत आहे. 2 षटकानंतर धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. जशी सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये साहिल लोंगळेची राहिली होती ना तीच मात्र कमालीची कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून गणेश गारेनं इथे करून दाखवली आहे. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन साहिल लोंगळे. इथे मात्र काय पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती साहिल पुन्हा एकदा चिकाटीची गोलंदाजी करत असताना कंजूसीचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं ना तर फणस डोंगरीच्या फलंदाजांच्या धावांना पायामध्ये वेळ्या ठोकण्याचं काम केलंय. परंतु इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. आकाशाची उंची गाठत चेंडू जातोय सीमा रेषा पार. आमदार चषक 2025चा वहिला येतोय खणखणीत षटकार. आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती साहिल लोंगळेवरती आक्रमण चढवलंय. वेगानं धावफलक पुढे जाते 17 या अंकावरती. आता सर्व हाताने आपल्याला फटका पाहायला मिळतो. दरम्यान 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाणार काय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आणि अगदी वेळेतच आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी कलेक्शन. 1च धाव दिली जाते. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. आयुष्यामध्ये पुनरागमन करणं ही फार महत्वाची गोष्ट असणार आहे. मग तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो या दोन्ही खेळांमध्ये तुम्हाला कमबॅक करणं अर्थातच पुनरागमन करणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. ते साईच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुढील चेंडू कोलर पद्धतीचा पाहायला मिळाल्या. दरम्यान आपल्याला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फक्त 1च धाव मिळणार आहे. इथे सुद्धा मोठं नुकसान नसणार आहे. मोठा फटका आल्यानंतर चिकाटीची गोलंदाजी होतीये. धावफलक 19 अंकावरती गेले. आता भूमी 11 फणडोंगरी या संघाचं धावफलक थोडंसं आकार घ्यायला लागले आणि जर पाहिलं ना तर इथे मात्र बंटी घरच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत असताना आकाशाला गवसणी घालणारा फटका. एक ब्रांडे ठोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार येईल उत्तुंग लांबच लांब षटकार.
तरी तंबूच्या आसऱ्याला अर्थातच पॅव्हिलियन मध्ये गेले असले ना तरी पण इथे आपल्याला पाहायला मिळतोय बंटी हरत सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांना आकार देण्याचं काम करत असताना पुन्हा एकदा साहिलचं कमबॅक पाहायला मिळाले. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि तिसरं शतक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 25 धावा 25 रन्स. 18 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. या येणाऱ्या 12 चेंडूंवरती आता मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणी फटके खेळले जातील, किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल याच्याकडे मात्र आलेल्या प्रेक्षक वर्गाचं लक्ष नजर नक्कीच असणार आहे. परंतु इथून मात्र आता ही शेवटची 2 षटकं जी आहेत ती मात्र कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील तर एक चांगल्या धावसंख्येला आकार तिथून घेतला जाईल. येणारी 2 षटकं मात्र नक्कीच फणस डोंगरी संघाच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. शिवम सर या महाराष्ट्राच्या मातीने 350 वर्षापूर्वी हिंदू धर्माचा रक्षक शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला आणि या सूर्योदयाने फक्त राजा कसा असावा ते सांगितलं नाही तर जाणता राजा कसा असावा, एक बाप कसा असावा, चारित्र्य कसं असावं, गुणवंत कसा असावा, विद्यार्थी कसा असावा, पालनहार कसा असावा, स्वराज्य रक्षक कसा असावा, या सर्व गोष्टी आपल्या छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यातून पाहायला मिळाल्या. आणि चारित्र्य म्हटलं की ते चारित्र्य कसं असावं येणाऱ्या चेंडूनंतर मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हर्षलचा आपल्याला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेनं एका धावेसाठी मात्र तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव येते. धावफलकावरती 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल लोंगळे आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा वेगानं प्रयत्न जरी झाला असला तरी नॉन स्ट्राईक एंडवरती त्या ठिकाणी मात्र थांबवलं जात आहे. एकच धाव येते. चिकाटीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची वीत मात्र फलंदाजाला दिली जात नाहीये. फलंदाजाला निस्तब्ध करण्याचं काम केलं जातंय गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय आणि नक्कीच मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला जाईल आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र प्रत्येक षटकावरती आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते. हर्षल लोंगळे कमालीची गोलंदाजी करत असताना वर्षांपूर्वी एक घटना घडली गेली. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान तरुणीला भली रूपाची खान. अगदी कल्याणवरती स्वारी झाली आणि कल्याणच्या सुभेदाराची सून त्या ठिकाणी आली आणि बाबाजी आंग्रेंनी सांगितलं की राजा पाहता काय अब्रूची लखतर या ठिकाणी वेचून टाका. परंतु अरीच्याही मातेला त्या ठिकाणी आई समान मानणारा राजा 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिला भोगला आणि तिची मात्र साडी चोडी ओटी भरून त्या ठिकाणी आई समान तिला पाहून या महाराष्ट्राच्या राजानं मानसन्मान केला. इथे मात्र DRSचा वापर केला जातोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. पंच रिव्ह्यू कशासाठी घेतोय आपण? आपण पाहतो यष्ट्यांवरती असणारे वेल्स आपल्याला पडताना पाहायला मिळते आणि म्हणून इथं मात्र पंचांकडून DRSचा वापर केला जातो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. आमच्यासोबत तिसरे पंच म्हणून आपल्या डेरोलीचेच विजय बालाजी जोडले जात आहेत. इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. आत्महत्या क्रिकेटमधले केली जाणारी. क्रिकेटमध्ये आत्महत्या करायची म्हटले तर धावबाच्या स्वरूपामध्ये एक आत्महत्या होत असते. अगदी तुम्ही तुमच्या असणाऱ्या साथीदाराला बोल आपल्याला पाहायला मिळतोय.
हलक्या हाताने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजेच काय तर सलामीला आलेल्या बंटीला मात्र नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम केलं जाते, परंतु 5 चेंडू या चौथ्या षटकातील टाकून झालेत. मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, नवीन फलंदाज 28 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली या संघाकडून राहिली. ज्या 4 गोलंदाजांना गोलंदाजी केली आहे ना, ते 4ही गोलंदाजी ते फलंदाजांवरती हवी ठरलेत. बंटी मात्र आल्यापासून पटके खेळतो, इथे मात्र धावा कमी असताना मोठा पटका खेळण्याचं लालच आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र बंटी घडत बॅक टू द पॅव्हेलियन या षटकातील तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते हर्षलच्या माध्यमातून. जातोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकासाठी. अर्थातच या पहिल्या इनिंग मधलं 5वं षटक अक्षय लोंगरे म्हणून आपल्याला गोलंदाजी मार्कवरती 5वं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पंचांना पार करून चेंडू टाकला जातोय, खोलवर पडलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती पाहायला मिळतोय. दरम्यान दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये केली जाणारी आत्महत्या. इथून मात्र पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. भूमी 11 फनडोंगरी संघाला लागलेलं नाट नश्वर अपशकुन पनवती. तर यानंतर मात्र नक्कीच यानंतरचा सामना मोर्या 11 पळसपे विपक्ष ऐरोली कोळीवाडा या दोनही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की जर आपण मैदानावरती उपस्थित असाल ना, तर समालोचन कक्षामध्ये येऊन या ठिकाणी आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र पाहतोय अगदीच समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो थ्रो केला तो, परंतु फेकी खराब पाहायला मिळते. नंतरचं मात्र कमबॅक चांगलं पाहायला मिळते, कारण प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं सेकंड स्लिपच्या माध्यमातून ओव्हर थ्रोच्या चेंडूवरती. आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या, तर उशीर खूप झालाय. उर्वरित फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 31 धावा पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. म्हणजे जर आपण पाहिलं ना, तर या पहिल्या इनिंगमध्ये तिथे जास्तीत जास्त डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाज इथे प्रॉपर परफेक्ट यॉर्करचा वापर करतोय आणि पूर्णतः निस्तब्ध करून ठेवतोय. फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारची वीत मिळत नाहीये. म्हणूनच की काय हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. गोलंदाज अक्षय लोंगरे कमालीचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय एक खूपसूरत मिडॉनच्या डोक्यावरून फटका येत असताना चेंडू सीमारेषा पार येईल, षटकार. धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण फटका मात्र आपल्याला इथे प्रमोदच्या मंगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकार आला, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फटका इथे पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे मात्र बळीची टाळी. विकेटचं पतन, परतावं लागेल सिद्धूला मैदानाच्या बाहेर. पाहिलं ना तर आपण आई 11चे सर्व खेळाडू आणि या सर्व खेळाडूंना जेवढं धन्यवाद द्यावेत ना तेवढं धन्यवाद नक्कीच कमी असतात. ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण पाहतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे जे मुख्य आयोजक आहेत ना, या मुख्य आयोजकांनी मात्र अगदी मैदान साफसफाईपासून असेल तर या संपूर्ण स्पर्धेसाठी जो काय आटापिटा करायचा ना तो आटापिटा करत असताना एक सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंगमधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयचा डावकुऱ्या हाताचा फलंदाज त्याला टाकलाय. अगदीच पाहतोय आपण डावकुऱ्या हाताचा फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो सोयीर मारा इथे पाहायला मिळाला. अगदीच डाव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू टाकत असताना मात्र कट टू कट लाईन चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांची गरज. मात्र इथून उमरोली संघाला असणार आहे 30 चेंडू आणि 38 धावांची गरज. आई 11चे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ना, नागेश पाटील पाहायला मिळत आहेत, देवेंद्र शेळके, अमित चिखलेकर, शैलेश शेंडे, रुपेश शेंडे, सागर जाधव, विनायक पाटील, विजय बालाजी, आमिर भोईर, आकाश भोईर, सुमित चिखलेकर, अलंकार पाटील, आशिष मुंडे, साहिल अर्थातच काऊ शेळके, प्रशांत ठाकूर, प्रचित ठाकूर, सार्थक पाटील आणि ऋत्विक पाटील या सर्व खेळाडूंचं मात्र त्या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि या सेकंड इनिंगसाठी तुम्हाला घेऊन जातोय आज आपल्यासोबत लाभले गेलेले आपले वयाचे समालोचक माननीय श्री शुभम म्हात्रे सरांकडे. दरम्यान दोन संघांना विनंती करतोय, जर आपण मैदानावरती आले असाल ना तर आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. मोरिया 11 पळसपे आणि ऐरोली कोलीवाडा खेळाडू जर आले असतील ना तर संघ नायक विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय प्लीज. चला ओव्हर टू द शिवम सर. बबल्या गायकवाड आणि योगेश पाटील यांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेशजी खरात साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करूया. स्पर्धेचे आयोजक सुरजदादा शेळके यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते अतिथी मान्यवर गणेशजी खरात साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. बोलतोय जिथं आणखीन एक मोठी लढत पाहायला मिळेल. मोरिया 11 पलसपे आणि नवी मुंबई परिसरातील
ऐरोली कोलीवाडा हा संघ. टॉस करूया आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते. हे टेल्स मोरिया 11 पलसपे टीमनं टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि उपस्थित मान्यवर गणेशजी खरात साहेब यांचा आपण सन्मान करतोय. स्पर्धेचे आयोजक सूरजदादा शेळके यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण पाहुण्यांचा सत्कार करतोय. आई 11 क्रिकेट क्लब डेरवली आयोजित आमदार ट्रॉफी 2025 ची ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आज या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. टोटली 5 दिवस डे नाईटच्या फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती कव्हर अप होताना पाहायला मिळेल. जे जे अतिथी मान्यवर आज या स्पर्धेसाठी दाखल झालेत ऑन स्क्रीन वरती आपण पाहता. टॉस बॉक्स मध्ये पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुढील मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो मोरिया 11 पलसपे टीमनं. आणि जो काय तुमचा निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. हॅलो 38 धावसंख्येची गरज. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हृदय बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख उदे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायक गजमुखा भक्ता भवितोषवी. सुरुवात या स्पर्धेची झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण जेडी सर यांचा आवाज ऐकलाय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टोटली 30 बॉल वरती फलंदाजी करत असताना भूमी 11 फणस डोंगरी टीमच्या माध्यमातून धावा बनवण्यात आल्या. तर 37-38 धावसंख्येचा एक माफक धावसंख्येचं आव्हान इथून मात्र कंप्लीट करायचं आहे. ते श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोळी या संघाला. राईट आर्म राऊंड द विकेटनं आकुटापाचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट झोनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल रन फक्त मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून फार चांगला फटका. पॉवर प्लेचा फायदा. गॅप मधून बॉल चाललाय डीप मिड विकेट झोनच्या पलीकडे येतोय चौकार. धावा मिळाल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमला. सत्येंद्र चौधरी SBCC उमरोली या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने ऑफ साइडला आपण पाहिलाय. सिंगल साठी सिंगल रन फक्त या चेंडूवरती कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. आज विनोदजी दमदाडे अर्थातच जेडी आमच्या सोबत कॉम्बो बॉक्स मध्ये आहेत. त्यानंतर आमच्या ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत अवी परब सर असतील ट्रॉम्बे कोलेवाडाचे, द्वारकानाथजी चोरगे सर असतील आणि त्यानंतर गावंड सर असतील. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे विजय बालाजी सर यांना आपण पाहतोय. स्कोररच्या भूमिकेत रावे गावातील आमचे निकेतजी पाटील असतील. 24 लाईव्ह इव्हेंटची सर्व टीम त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑन साइडला लोअर फुल टॉस बॉल. गॅप मधून बॉल मात्र अगदी पॅरलल स्ट्रोक आपण पाहिलाय. चेंडू मात्र आउट ऑफ दी पार्क. षटकार.
पहिल्या ओव्हर नंतर टोटल 14 धावा उंबरोली टीमच्या धाव फलक्यावरती, जिथे आव्हान 37 धाव संख्येचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगली सुरुवात झाली या. दुसरा गोलंदाज बंटी करत पहिल्याच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बाची कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना मिळेल ते एक सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या चेंज, धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 15 धावा टोटल धाव फलक्यावरती लागल्यात. अतिशय मोठी टुर्नामेंट, अर्थातच आम्ही ज्या स्पर्धेचा सातत्यानं उल्लेख करत असतो ती टुर्नामेंट आज मात्र सुरू झाली आहे. बंटीदादा शेळके, सुरज शेठ शेळके, रवींद्र शेठ शेळके त्यांच्या नावाची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. इथून अँगल न बॉल मात्र बाहेरच्या दिशेने आपण पाहतोय. बंटी घरात या गोलंदाजी चांगली गोलंदाजी, दुसरा चेंडू अगदी चांगला लेंथ वरती मात्र डिलिव्हर केला जातोय. कमबॅक करावा लागेल, अर्थात जिथे 37 धावा फक्त पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्यात, त्यानंतर मात्र मग गोलंदाजी चांगलं होणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. हलक्या गतीने हा चेंडू डिलिव्हर केला जातोय. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू झालेत, अवघी 1 धाव बंटीच्या माध्यमातून खर्च केली आहे. 15 धावा उमरोल टीमच्या धावफलकावरती. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न तू मैमे झालाय, परंतु गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंनी अगदी वेगानं दुसरी धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 4 बॉल आणि 17 धावा. अजून देखील या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. पॉवर प्ले 2 चं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. पॉवर प्ले 1 चं षटक मात्र समाप्त झालंय. पॉवर प्ले 1 ला 14 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहतोय ते बंटी घरत या गोलंदाजानं फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क होत नाहीये. चेंडू जाग्यावरतीच थांबलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज 3 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. शेवटचा चेंडू देखील गुडलाईन स्पॉट वरती टाकलाय आणि पडल्यानंतर बॉल मात्र थोडीशी उचली घेतोय. इथून चांगल्या षटकाची मात्र समाप्ती होईल. बंटी घरत या गोलंदाजानं फक्त धावा खर्च केल्यात त्या 3. 2 ओव्हर नंतर उमरोळी टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 1 बाद 17 आणि इथून 18 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी गरज जाती 21 या धावसंख्येची. आणखीन एक लेफ्ट आर्म गोलंदाज मितेश पाटील गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 21 ची गरज. ऑन स्ट्राइक एंड वरती बॅटर तुम्ही पाहताय शरद. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर आहे. सिंगल रन फक्त कंप्लीट. पहा इथून दुसरीचा प्रयत्न चालू होता. शेवटच्या क्षणाला पहा नकार दिलाय. कदाचित दुसरी धाव महागात ठरली असती, परंतु ऐन मोमेंटला स्ट्राइक एंड वरच्या खेळाडूंना मात्र सांगितलं की बाबा नको दुसऱ्या धावासाठी येऊस आणि 1 सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल धावसंख्या पोहोचेल ती 18 वरती आणि इथून 17 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावसंख्येची गरज. हा पॅन ट्रॅक अकूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. पहा फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त 1 सिंगल. 2 ओव्हरचा विचार केला गेला निकेत सर, 2 ओव्हरमध्ये फक्त सिंगल धावा पाहिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फटकेबाजी चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हर पासून गोलंदाज बंटी आणि आता गोलंदाज मितेशच्या माध्यमातून कमबॅक चालू आहे. 2 चेंडू आणि 2 सिंगल धावा पाहायला मिळाल्यात. वॉटर स्ट्रोक, बैठक फटका आपण पाहतोय. बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषच्या पलीकडे. दॅट्स अ मॉन्स्टर हिट. षटकार.
चेंडूच्या बाट मधून आपण एक दिमागदार फटका फाइंड एकच्या वरून षटकार पाहिला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पण षटकार सरळ बॅटनं आला होता. लगेच आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, षटकाराच्या साह्याने धाव संख्या पोहोचली होती 25 या आकड्यावरती. 13 धाव संख्येची गरज, 14 चेंडू मात्र बाकी आहेत. पुण्याच्या स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण ऑन साइडला. ओ फिल्डिंग थोडीशी फंबल झाली आहे, खेळाडू थोडे स्लिप झाले आणि तदनंतर मात्र आला हा चौकार. मदतीनं संघ पोहोचेल तो 29 या धाव संख्येवरती. इथून 13 चेंडू बाकी आहेत आणि 9 धाव संख्येची गरज. कदाचित या सामन्यामध्ये उमरोली संघ हा थोडासा आपल्याला पुढे जाताना पाहतोय. शेवटचा बॉल. ओ या वेळेला मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू गोलंदाज मितेशच्या माध्यमातून फेकला जातोय. शेवटचा चेंडू आलाय डॉट. इथून मात्र आता 2 ओव्हर बाकी असतील, 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धाव संख्येची गरज ती उमरोली टीमला. बंटी घरात हा गोलंदाजच्या मार्क वरती. बंटीचं दुसरं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बंटीनं धावा खर्च केल्या होत्या 3. अगदी ज्या 3 धावांचं षटक बंटीनं पहिल्या ओव्हरमध्ये टाकलं होतं आणि तसं षटक किंबहुना त्यापेक्षा कमी धावांचं षटक बंटीला आता टाकावं लागेल, कारण 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धाव संख्येची गरज. लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिलाच बॉल बॅटची कट, फर्स्ट स्लिपच्या दिशेने झेल झालाय ड्रॉप. अशा संधी तुम्ही जर आता द्याल तर मग तुम्हाला हा सामना थोडासा जड जाईल. धावा अगोदरच कमी आहेत, झेल देखील भेटण्याची बरीचशी चान्स आपण पाहिली. विकेट किपर कडून चूक झाली, त्यानंतर फर्स्ट स्लिपच्या दिशेने देखील झेल ड्रॉप होतोय आणि मिळाल्या तर 2 धावा. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 31 या धाव संख्येवरती. 7 धाव संख्येची गरज, 11 चेंडू मात्र बाकी आहेत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरिया 11 पलसपे आणि ऐरोली कोलीवाडा. हा चेंडू कटचा फटका, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर प्रयत्न करत होते परंतु झेल मिळणार नाहीये. झेल ड्रॉप होतोय. परत एकदा 2 डबल धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या उमरोली टीमला आणि धाव संख्या पोहोचेल ती 33 वरती. 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धाव संख्येची गरज. हा चेंडू चांगला लेंथ वरती, ही चांगली लाईन लेंथ आहे. अगदी गुड लेंथ आणि गुड लेंथच्या थोडासा अगदी पुढे बॉल जर डिलिव्हर केला तर निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत, परंतु थोडीशी आखूट टप्प्याची आणि ओरपीच गोलंदाजी आपण भूमी 11 फणस डोंगरी टीमच्या माध्यमातून पाहिली आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क चांगल्यारीत्या नाही, डिरेक्ट हिट झाले. पहा या ठिकाणी पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांच्या माध्यमातून. तिसरे पंच आमची विजय बालाजी सर या ठिकाणी चेक करतील ऑन स्क्रीन वरती. इट्स गॉन. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद आणि हा दुसरा झटका मिळालाय तो उमरोली टीमला. सन्माननीय महेशजी शेंडे साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 8 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. रनआउटच्या स्वरूपात आपण मागील बॉलवरती विकेट मात्र पाहिली आहे.
हा चेंडू रक्षात्मक पवित्र सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, इथून डिरेक्ट हिट जर झाला असता तर निकेत काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असं, परंतु बॅकअप नव्हता आणि त्यामुळे मात्र विकेट किपरनं देखील स्वतःला थांबवलं. मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं उमरोली संघ पोहोचेल तो 34 या धावसंख्येवरती. इथून 7 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. हर्षद या खेळाडूला आपण आता ऑन स्ट्राइक एंड वरती पाहतोय. अकोट टप्प्याचा बॉल होता, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन वेगाने कंप्लीट. पहा दुसरीचा प्रयत्न नाहीये, फिल्डिंग चांगली झाली, लगेच थ्रो देखील झालाय. शेवटच्या बॉलवरती आली ती सिंगल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावरती. 24 बॉल मध्ये 35 धावा उमरोली टीमने आतापर्यंत बनवल्यात. इथून 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 धावसंख्या बनवायची आहे ती उमरोली टीमला. तीन धावसंख्येची गरज. शेवटचा गोलंदाज सुमित गुप्ता. सुमित गुप्ता आहे गोलंदाजीच्या मार्क वरती. हा पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळालाय. पंच आमच्या दिशेने वलतायत, इशारा देत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती उमरोली टीमला. 36 धावसंख्या होईल त्यांची. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. पुढील मॅच मोरिया 11 पलसपे आणि ऐरोली कोलीवाडा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय मोरिया 11 पलसपे टीमनं आणि प्रथमता घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय. यावेळेला फुल टॉस बॉल, MS धोनी स्टाईल सामना केलाय फिनिश आणि या स्पर्धेतील पहिला विजयी संघ ठरलाय तो उमरोली संघाने या ठिकाणी विजय संपादन केलं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन उमरोली टीम. हार्डलक असेल फरक डोंगरी टीम, चांगला खेळ तुम्ही दाखवला. या स्पर्धेसाठी तुम्ही दाखल झालात, तुमचं मनपूर्वक आभार. तुम्हाला पुढील मॅच आणि पुढील टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट.